अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव काही घेत नाहीयेत। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणार नाहीयेत। त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याचं समोर आलंय। डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलाय। धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 8 दिवसांपासून अमरावतीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कोणताही संवाद झालेला नाही। इतकंच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी त्यांचा कोणताही संवाद झालेला नाही, अशी प्रतिक्रिया स्वतः हर्षजित देशमुखांनी दिली आहे। तसंच माझं नाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी सर्वपक्षीय संमतीने सुचवलं होतं, असंही हर्षजित देशमुख यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण पाहूयात। आपल्यासोबत अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख आहे। बघा, प्रचार शिल्लक म्हणजे पर्सनली नाही, पण माझा प्रचार ऑलरेडी चालू आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी 5 दिवस ॲडमिट होतो आणि मला किडनी स्टोनचा एक मेजर प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आहे, ज्याच्यामध्ये 11 mm चा एक आणि एक 6 mm चा असे 2 किडनी स्टोन डिटेक्ट झाले आहे। त्याच्यामुळे मला थोडंसंही हालचाल केली की वॉमिटिंग फिलिंग आणि पेन होतात, तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी इमिजिएट मला तो ऑपरेट करण्याचा सल्ला दिला। पण ह्या सगळ्या घडामोडी बऱ्याचशा गोष्टी चालू असल्यामुळे मी त्यांना विनंती केली की हे ऑपरेशन आपण 8 दिवसांनी करू, तोपर्यंत मला काही तुम्ही मेडिसिन द्या जेणेकरून माझा त्रास कमी राहील। पण त्यांनी सांगितलं आम्ही मेडिसिन जरी दिले तरी तुम्हाला 8 दिवस पूर्ण रेस्ट करावं लागेल, तुम्हाला घरून प्रचार करायचा आहे, काय करायचं आहे त्यांना मी कारण सांगितलं, ते तुम्ही घरून करा, बाकी तुमच्या लोकांनी काम करावं। ते आरोप त्यांनी अशा परिस्थितीत केले की जेव्हा मी 3-4 दिवस पहिले कॅम्पेनिंग केलं, त्या कॅम्पेनिंगमध्ये मी अचलपूर, चिखलदरा, दर्यापूर, परतवाडा, तिवसा आणि अमरावती महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक यांच्या प्रत्यक्ष जवळपास 150 लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहे ऑलरेडी। आणि त्याच्यानंतर अचानक तब्येतीचं कारण उद्भवल्यामुळे मी ॲडमिट झालो। तर त्या परिस्थितीत त्यांना ही कल्पना कदाचित नव्हती 2 दिवस, तर त्यांना रागाच्या भरात त्या काही बोलल्या असेल, तर त्याला आपण काही करू शकत नाही ना। आणि त्याच्यानंतर त्यांच्या जे वक्तव्य त्यांनी केलं माझ्याबद्दल आरोपाच्या बाबतीत, त्याला मी उत्तर दिलेलं आहे, संयुक्तिक उत्तर दिलं आहे की अशा प्रकारचं काहीही नाही आणि मी अजूनही रिंगणात आहे, मी माघार घेतलेली नाही, माझा प्रचार चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।